नमस्कार. मी डॉक्टर भूषण शानभाग आणि मी काय करतो, मी गोष्टी सांगतो. यापूर्वी माझी एक होता परमेश्वर ही अशीच कथा मालिका याच चॅनेलवर प्रसिद्ध झालेली आहे. ती तुम्ही ऐकली असेलच, ऐकली नसेल तर ती सुद्धा ऐका. पण आता ही सध्या आपली कथा चालू आहे ती आहे चरणहीन. लेखक भूषण शानभाग, सादर करते भूषण शानभाग. हा, ऐका. आणि चॅनेलला सबस्क्राईब केलं करा की हो. तेवढं करून टाका पटकन. आता मी सांगत राहतोय गोष्टी, तुम्ही करून टाका. आहे की नाही? चला सुरू करूया आजची कथा. चरणहीन. मागच्या भागात आपण बघितलं की दिद्दाला विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाला होता, पण तो अयशस्वी झाला. पण कुठलाही पुरावा नसल्यामुळं ती फाल्गुन किंवा चित्रलेखावर आरोप करू शकत नव्हती. पुढे काय झालं बघूया या भागामध्ये. दिद्दा एक दिवस राजमहालाच्या पटांगणात वलगाबरोबर फिरत होती. श्रीनगरच्या राजमहालाच्या आवारातच पटांगणाच्या दुसऱ्या बाजूला एक आणखी जरा लहान इमारत होती. राजमहालाप्रमाणे ती सुद्धा होती वैभवशाली. या इमारतीत कोण राहतं याचं कुतूहल दिद्दाला होतं, पण कधी रागिणीला विचारायला झालं नव्हतं. दिद्दा त्या इमारतीच्या जवळच पोहोचली होती इतक्यात एक रथ धडधडत येऊन तिच्या जवळच थांबला. त्यातून दोन पुरुष खाली उतरले. लंगडत चालणाऱ्या दिद्दाकडे ते विचित्र नजरेनं पाहत होते. वलगा आणि दिद्दाकडे बघत त्यांच्यापैकी एकानं दुसऱ्याला काहीतरी सांगितलं. दुसऱ्यानं उत्तर दिलं आणि दुसऱ्याने नक्कीच काहीतरी विनोद केला असावा, कारण दोघे मोठमोठ्यांनी हसले आणि एकमेकांना टाळ्या दिल्या. दिद्दाला ते विचित्र वाटलं. मग ते एकमेकांशी बोलत त्या महालात निघून गेले. दिद्दानं परत आल्यावर रागिणीला बोलवलं. रागिणी येऊन हजर झाली. प्रणाम राणीसाहेब. ये रागिणी, मला एक गोष्ट सांग. आता थोड्या वेळापूर्वी त्या समोरच्या इमारतीत दोन पुरुष माणसं शिरली. कोण आहेत ते? राणीसाहेब, ते महाराजांचे आतेबंधू असतील. आतेबंधू? थोरल्या महाराजांना म्हणजे महाराज पर्वगुप्तांना दोन कन्या, स्वस्ती आणि श्रीमुखी. ते जेव्हा राज्य मिळवण्याच्या प्रयत्नात होते तेव्हा महाराज यशस्कर यांच्या पदरी चोज आणि भूभट या नावाचे दोन मंत्री होते. त्यांना आपल्या बाजूला वळवून घेण्यासाठी थोरल्या महाराजांनी आपल्या दोन्ही कन्यांचे विवाह या दोघांबरोबर करून दिले. त्यांना महिमान आणि पाताळ हे प्रत्येकी एक पुत्र. पर्यायानं ते दोघेही महाराजांचे आतेबंधू, पण दोन वेगवेगळ्या आत्यांचे. दुर्दैवानं चोज एका लढाईत मारले गेले आणि भूभट आजारपणानं अकाली मृत्यू पावले. मग राजमातांनी आपल्या दोन्ही नणदांना या मुलासह इथेच आणून ठेवलं. महिमान आणि पाता तेव्हा दोघे लहान होते. ते महाराजांच्या बरोबरच वाढले. महाराजांवर त्यांचा आजही खूप जीव आहे. असं. आणि या दोन्ही आत्या इथं राहतात? नाही, त्या दोघी आता हयात नाहीत. पण हे दोघे बंधू तातेबंधू इथेच राहतात. आणि आणि काय रागिणी? आणि राणीसाहेब, कदाचित तुम्हाला आवडणार नाही. सांग ना आता, मला कोणाकडून काहीतरी कळलं त्यापेक्षा तूच सांग. राणीसाहेब, महाराजांना मी जरा कटू शब्द बोलले तर अभय द्या. अभय आहे तुला, बोल. राणीसाहेब, महाराजांना असलेल्या सर्व व्यसनांना हेच दोघे कारणीभूत आहेत. असं. महाराज पर्वगुप्त मदिरा पित होते, पण कधी इतके मदिरेच्या आहारी गेले नव्हते. प्रामाणिकपणे सांगायचं तर तुम्ही अभय दिलंय म्हणून बोलते, पण महाराज जरा जास्तच मदिरा पितात. खरं आहे ते. आणि आणि काय? आणि त्यांचं परस्त्रीबद्दलचं आकर्षण सुद्धा या दोघांनीच त्यांना भरीला घालून वाढवलंय असं कानावर आलंय माझ्या. बरं केलंच तुम्हाला हे सांगितलंच ते. आणि दोघे बाकी काय करतात? राणीसाहेब, ते तुम्ही विचारू नये आणि मी सांगू नये. रागिणी, जे काय असेल त्याची माहिती तर मी आता ती काढणारच. तू सांगितलंस तर उत्तम, नाही तर माहिती मला मिळेल. पण तू माझी आज्ञा न पाळल्याचं मी महाराजांच्या कानावर घालीन. नको राणीसाहेब, तेवढं करू नका. रागिणी घाबरल्याचं स्पष्ट करत होत. मग सांग. हे दोघे काही करत नाही. त्यांना खजिन्यातून दर महिन्याला पैसा पुरवला जातो. दोघांच्या हाताखाली प्रत्येकी 1,000 सैन्य आहे, पण दोघे शिकारीला जाताना सैन्य घेऊन जातात. एरवी कधी सैन्याकडे लक्ष देत नाहीत. ते सैन्याच्या देखभालीसाठी खजिन्यातून रक्कम मात्र घेतात. त्या व्यतिरिक्त त्यांना अधिक पैसा हवा असला तर तो द्यायला सुद्धा महाराज मना करत नाहीत. त्यामुळे ऐश आराम मौज मजा याच्या पलीकडे हे दोघे काहीही करत नाहीत. असं. आणखी काही? त्यांना कुठलाही कायदा नाहीये राणीसाहेब. मनाला येईल तितकं मद्य प्यायचं, मनाला येईल त्या स्त्रीला भोगायचं आणि जुगार खेळायचा, हीच यांची दिनचर्या. ठीक आहे राणीसाहेब, पण काय रागिणी? मग राणीसाहेब, हे मी सांगितलं तुम्हाला, हे महाराजांच्या कानावर घालू नका, नाही तर माझं काही खरं नाही. काळजी करू नकोस रागिणी. अगदीच गरज पडल्याशिवाय मी महाराजांसमोर यांचा विषयच काढणार नाहीये. आणि काढायची गरज पडली तर तुझं नाव त्यात येणार नाही. मग तर ठीक आहे. जी राणीसाहेब. एक एक गोष्ट दिद्दाच्या नजरेस येत होती. राज्याला नेमकी कुठे वाळवी लागली
ते तिला समजत होतं, पण तिच्या पुढे अडचण ही होती की सध्याच्या स्थितीत ती यावर काही उपाययोजना करू शकत नव्हती. दिद्दानं त्यांच्याबद्दल आणखी माहिती काढायचं ठरवलं. तिनं मंत्री नरवाहन यांना बोलावणं पाठवलं. मंत्रीजी आले. प्रणाम राणी साहेब. या मंत्रीजी, प्रणाम, बसा. मंत्रीजी आसनावर बसले. मग दिद्दा बोलू लागली. मंत्रीजी, महाराजांचे आते भाऊ त्या पलीकडच्या इमारतीत राहतात असं मला समजलं. होय राणी साहेब. इतक्या दिवसात कधी नजरेला नव्हते पडले. इतरत्र कुठे राहतात का? राणीसाहेब, महिमान यांचं सासर श्रीनगरमध्येच आहे. शक्तिसेन हे त्यांचे श्वशूर. शक्तिसेनांना एकच कन्या, त्यामुळे महिमान अनेकदा महिना 2 महिने सुद्धा सासरी जाऊन राहतात. पाताळ आणि महिमान हे जरी नात्यानं एकमेकांचे मावस भाऊ असले तरी त्यांच्यात खूप जिव्हाळा आहे. त्यामुळे जिथे महिमान तिथे पाताळ असं बऱ्याच वेळा होतं. पण गेले अनेक महिने ते पर्णोत्सवमध्ये होते असं समजलं. आणि हा इथला संपूर्ण महाल त्यांच्या ताब्यात आहे. त्यामुळे या 3 ठिकाणांपैकी ते त्यांच्या मनाला येईल तिथे फिरत असतात. ठीक आहे. आणि ते आपल्या सैन्यात आहेत का? नाही राणी साहेब, प्रामाणिकपणे सांगायचं तर स्पष्ट सांगा मंत्रीजी, घाबरू नका. प्रामाणिकपणे सांगायचं तर नेमकं काय करतात हा चर्चेचा प्रश्न आहे. त्यांनी कधीही काही विधायक कार्य केल्याची कुठे नोंद नाही. विध्वंसक कार्यात आणि व्यसनात मात्र त्यांचा हात कोणीही धरू शकणार नाही. आणि तरी महाराज हे चालवून घेतात. राणीसाहेब, महाराजांना अनेक नाग त्यांनीच लावले असं म्हटलं जातं. त्यामुळे अर्थातच महाराज त्यांना कायम पाठीशी घालतात. ठीक आहे. आता हे महिमान आणि पाताळ ही दिद्दासाठी वेगळी डोकेदुखी होती. त्यांच्यावर काय उपाययोजना करावी हे तिला कळत नव्हतं. म्हटलं तर ते दिद्दाचे दीर होते, पण महाराजांच्या वाईट सवयी कमी करायच्या तर या दोघांना महाराजांपासून वेगळं करणं अत्यंत आवश्यक होतं आणि ते सोपं नव्हतं. दिद्दानं या दोघांची जास्तीत जास्त माहिती गोळा केली. ते नेमके कुठे जातात, काय करतात, त्यांचं सासर, सासरचे लोक, साथी संगाती, पुत्रसंपदा, सारी माहिती गुप्तपणे गोळा केली. पण तिला उपाययोजना सुचत नव्हती. त्यामुळे सध्या आहे तसंच चालू ठेवणं या पलीकडे ती काही करू शकत नव्हती. शेवटी तिनं प्रधान फाल्गुन यांच्याकडे विचारणा केली. स्पष्टपणे त्यांना विचारणं शक्यच नव्हतं. त्यामुळे तिनं राज्याचा ताळेबंद मागवण्याचं ठरवलं. फाल्गुन ताळेबंद घेऊन हजर झाला. प्रणाम राणी साहेब. प्रणाम प्रधानजी. मला राज्यात कशावर किती खर्च होतोय जाणून घ्यायची उत्सुकता होती. जी राणी साहेब, मी घेऊनच आलोय. ठीक आहे. मला बारीक सारीक खर्चाचं विवरण नकोय. मोठे खर्च कशा कशावर होत आहेत तितकं सांगा. प्रधानजींनी ती माहिती दिली. त्यात महिमान आणि पाताळ यांच्यावर होणारा खर्च दाखवलेला नव्हता. शेवटी दिद्दाला स्पष्ट विचारावं लागलं. प्रधानजी, महाराजांचे आतेबंधू इथे राहतात. त्यांना नियमित काही रक्कम दिली जाते असं माझ्या निदर्शनास आलं. ती यात दिसत नाही. राणीसाहेब, ती दर महिन्याला नियमित दिली जाते. त्यामुळे वेतनामध्येच ती लिहिली गेलेली आहे. मी तुम्हाला वेतनाचा एकूण आकडा सांगितला, त्यातच ती मुरवलेली आहे. पण तुम्हाला हे कोणी सांगितलं? मला कोणी सांगितलं हे महत्वाचं नाही प्रधानजी. पण ते दोघे असं काय काम करतात की राज्याकडून त्यांना वेतन दिलं जावं? फाल्गुन गप्प राहिला. दिदानं पुन्हा विचारलं. प्रधानजी, हे दोघे राज्यासाठी नेमकं काय काम करतात? राणीसाहेब, आम्ही नोकर माणसं, आम्ही विचारू शकत नाही. महाराजांनी त्यांना वेतन द्यायची आज्ञा केली, आम्हाला द्यावं लागतं. असं. आणि वेतन असूनही ते अधूनमधून आणखी धन मागतात, त्याचं काय? ते आकस्मिक खर्चांमध्ये दाखवतो राणीजी. त्यावर काही मर्यादा? नाही राणीसाहेब, त्यांना लागेल तितकं ते मला सांगतात आणि लागेल तेव्हा त्यांना दिलं जातं. बरं, याची नोंद किंवा त्यांना दिलेल्या धनाच्या काही पावत्या? नाही, तशी काही पद्धत नाही राणीसाहेब. दिद्दा त्याच्याकडे स्थिर नजरेनं पाहत होती. याचा अर्थ असा होत होता की कोषाध्यक्ष मनाला लागेल तितकी रक्कम कोषागारातून काढून या दोघांना दिली असं म्हणू शकत होता. प्रधान फाल्गुन हा यात मध्यस्थ असल्यानं ही गळती त्याच्या घरातही पोचत असणारच हे उघड होतं. 15-20 दिवसात क्षेमगुप्त शिकारीहून परत आला. तो परत आल्यावर त्याला दिद्दाला विषप्रयोग करण्याचा प्रयत्न झाल्याची बातमी समजली. त्यानं राणी दिद्दाला बोलवलं. राणी सरकार, तुम्ही आम्हाला काहीच कळवलं नाहीत. कशाबद्दल महाराज? दिद्दानं उगीच आपल्याला काही माहीत नसल्याचं दाखवलं. राणी सरकार, तुमच्या अन्नात कोणीतरी विष घातलं होतं म्हणे. हा, ते होय. ते काही इतकं महत्वाचं नव्हतं. राणी सरकार, महत्वाचं कसं नव्हतं? तुम्हाला काय झालं असतं म्हणजे? महाराज, सुदैवानं वलगासारखी चलाक मुलगी माझ्या सहाय्याला असताना मला चिंता वाटत नव्हती. पण राणी सरकार, मला याची सखोल चौकशी करावीच लागेल. चौकशीत काहीच सापडणार नाही महाराज. कारण ज्यानं विष असलेला वाडगा माझ्या थाळ्यात ठेवला त्याला पाठवणाऱ्यानं चौकशी पुढे जाण्याचा मार्ग बंद करून टाकलाय. त्याचा खून केल्यामुळे आपल्याला कसलाही कबुली जबाब किंवा पुरावा मिळू शकणार नाहीये. हो, पण याच्या मागे कोण आहे हे कळलं नाही तर पुन्हा असा प्रयत्न होऊच शकतो.
महाराज, तुम्ही म्हणता ते खरं आहे. माझ्या हातात आज पुरावा नाही म्हणून मी गप्प बसले. पण हा प्रयत्न कोणी केला हे मला पक्क ठाऊक आहे. कोणी केला सांगेन लवकरच. फक्त आज नाही, उद्याला तुम्हाला कळेल. आता एक दिवस उशिराही का सांगणार हे काही क्षेमगुप्ताला कळलं नाही. आणखी एक गोष्ट कानावर घालायची होती बरं का. कुठली? या इथे हात लावून बघा. दिद्दानं क्षेमगुप्ताचा हात आपल्या पोटावर एका ठिकाणी टेकवला. हात काहीतरी घट्ट लागलं होतं. काय राणी सरकार? क्षेमगुप्तानं थोड्या चिंतित स्वरात विचारलं. काही नाही महाराज, अभिमन्यूनं आतून आपला पाय दाबून धरलाय. खरंच? क्षेमगुप्ताच्या स्वरात आता आनंद होता. होय महाराज. ही एक गोष्ट मात्र खरी हा राणी सरकार. हा अभिमन्यू खरंच आईच्या पोटातून बऱ्याच गोष्टी शिकून येणारच दिसतंय. दिद्दा फक्त हसली. दुसऱ्या दिवशी दरबार भरला. राणी दिद्दा हजर होती. भर दरबारात दिद्दानं प्रधान फाल्गुनना प्रश्न विचारला. प्रधानजी, महाराज विचारत होते की माझ्यावर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न कोणी केला? मी काही सांगू शकले नाही. तुम्हाला काही छाडा लागला का? फाल्गुन बावचळलं. नाही राणी साहेब, काही समजू नाही शकलं. अच्छा. आणि तो नगराबाहेर मिळालेला मृतदेह त्याची ओळख पटली का? नाही राणी साहेब, कोणीतरी परका इसम होता. असं? मला कोणीतरी म्हणालं की तो आपल्या हेर खात्याचा होता म्हणून. नाही राणी साहेब, कोणाचा बहुधा गैरसमज झाला असावा. नक्की तुमच्या परिचयातला नव्हता? नाही राणी साहेब. आणि हेर खात्याचं म्हणाल तर मी काय प्रत्येक हेराला थोडीच ओळखतो. बरं. त्या मृतदेहाचं काय झालं? तो कुजायला लागेल म्हणून त्याला अंत्यसंस्कार करून टाकायची मी आज्ञा दिली. उगीच रोगराई पसरायला नको. ठीक आहे. क्षेमगुप्त सगळे सवाल जबाब ऐकत होता. राज्याकडे त्याचं फारसं लक्ष नसलं तरी तो काही मूर्ख नव्हता. राणी दिद्दानं प्रधान फाल्गुनचा या सगळ्या प्रकरणाशी संबंध आहे हे न बोलता सर्वांसमोर सुचवून ठेवलं होतं. आणि सर्वांसमोर सुचवलं म्हणजेच पुन्हा असा प्रयत्न झाला तर संशयाची सुई पहिल्यांदा फाल्गुनकडे वळणार हे उघड होतं. क्षेमगुप्त प्रसन्न झाला. यापुढे दिद्दावर हल्ला करायला फाल्गुन धजला नसता. दिवस जात होते आणि दिद्दाचं पोट अधिकाधिक दिसू लागलं. त्यातच हिवाळा उलटला. वसंताची चाहूल लागली. डोंगरावरचं बर्फ वितळू लागलं. थंडगार पाणी नद्या ओहळांमधून काश्मीरच्या दऱ्याखोऱ्यात वाहू लागलं. एक दिवस समरसेन महाराज क्षेमगुप्ताच्या भेटीला आला. प्रणाम महाराज. प्रणाम गुरुजी, बोला. महाराज, आपल्या आज्ञेप्रमाणे 150 एकांगी सैनिकांची सेना तयार आहे. आपण त्यांची परीक्षा बघायला याल तर बरं होईल. कधी ठेवणार आहात परीक्षा? आपण आज्ञा द्याल तेव्हा ठेवीन महाराज. ठीक आहे, पुढल्या सोमवारी ठेवा. आज्ञा महाराज. पुढच्या सोमवारी नगराबाहेरच्या मैदानात सर्व एकांगी गोळा केले गेले. महाराज क्षेमगुप्त रथात बसून जायला निघाले. राणी दिद्दाची जायची खूप इच्छा होती पण तिचे दिवस भरत आले होते, त्यामुळे तिला येणं शक्य नव्हतं. महाराज, तुम्ही जाऊन या. आल्यावर सांगा गुरुजींनी कशी तयारी करून घेतली ती, दिद्दा म्हणाली. क्षेमगुप्त गेला. शस्त्र चालवण्यात एकांगी किती पारंगत आहेत हे पाहून आला. मग त्यानं आपल्या सैन्यातील 2 सैनिकांना एका एकांगीवर हल्ला करण्याचा हुकूम केला. समरसेन पुढे आला. महाराज, क्षमा असावी, पण 2 सैनिकांनी एका एकांगीवर हल्ला करणं हे विषम युद्ध होईल. ठीक आहे, एकानीच हल्ला करा. तसं नाही महाराज. हे एकांगी एका वेळी 10 सैनिकांनाही भारी पडतील. कमीत कमी 4 सैनिकांना एका वेळी हल्ला करायला सांगा. क्षेमगुप्ताला आश्चर्य वाटलं. त्यानं 4 सैनिकांना हल्ला करायला सांगितलं. समरसेनच्या सांगण्यात काहीही चुकीचं नव्हतं. 4 सैनिक असूनही ते एकांगीपर्यंत पोहोचू शकत नव्हते. त्यांनी फेकलेली अस्त्र सुद्धा मध्येच अडवली जात होती. तयारी पाहून क्षेमगुप्त खुश झाला. त्यानं 500 एकांगीची तुकडी तयार करण्याचा हुकूम दिला. यातच एक दिवस दिद्दाला प्रसूती वेदना होऊ लागल्या. सुईणी हजर होत्याच. त्यांनी दिद्दाला बाळंघरात नेलं. क्षेमगुप्त उतावीळ होता. त्याला पुत्रप्राप्तीची आस लागली होती. तो दरबारात बसला होता पण त्याचं लक्ष येणाऱ्या बातमीकडे होतं. बराच वेळ गेला. शेवटी क्षेमगुप्त उठून आत गेला. बाळंगणाच्या बाहेर वलगा उभी होती. तिचा प्रणाम स्वीकारून तो पुढे गेला. बाळंघराच्या दरवाजाजवळ राजमाता द्वारकादेवी बसल्या होत्या. त्यांना प्रणाम करून तो तिथंच बाजूला बसला. क्षेमा, अरे ती पहिलट करीण आहे, वेळ लागणार अजून. होय आईसाहेब. उतावीळ होऊ नको. आणि चांगली आहे तुझी बायको. तू जरी तिला कधी माझ्या समोर नाही आणलंस तरी तिनं स्वतःहून माझी ओळख करून घेतली. राणी शोभावी असा स्वभाव आहे. हो. क्षेमगुप्त काही न बोलता गप्प राहिला. बराच वेळ गेला. शेवटी बेचैन मनानं तो पुन्हा बाहेर येऊन बसला. रात्र चढू लागली. क्षेमगुप्ताला बसल्या जागी डोळा लागला होता. अचानक एक दासी महाराज महाराज ओरडत आली. तो दचकून उठला. प्रणाम महाराज, ती धापा टाकत म्हणाली. मुलगा झाला. क्षेमगुप्त ताडकन उठला. या क्षणाची तो अनेक वर्ष वाट पाहत होता.
हातातलं सोन्याचं कड दासीच्या हातात देत तो आत गेला. आत द्वारकादेवी मनोमन खुश होत्या. त्यांनी हातातली मिठाई भरवून त्याचं तोंड गोड केलं. थोडा वेळ जाईल क्षेमा अजून. त्या दोघांना आंघोळ घालून तयार करायला लागेल. मग आपल्याला तुमच्या पुत्राचं दर्शन होईल. होय आईसाहेब. 2-3 घटका आणखी उलटल्या. सुईण बाहेर आली. प्रणाम महाराज. प्रणाम राजमाता. तुम्ही आता राणीसाहेबांना भेटू शकता. द्वारकादेवी उठून उभ्या राहिल्या. त्या आणि क्षेमगुप्त एकदमच खोलीत गेले. दिद्दा थकली होती, पडून होती. दोघांना एकत्र आत आलेलं पाहून कष्टानं हसली. दुपट्यात गुंडाळलेल्या राजकुमाराला द्वारकादेवीने हातात घेतलं. त्याला न्याहाळलं. तुझ्यासारखाच आहे हो, असं क्षेमगुप्ताला म्हणत ते नाजूक ओझं क्षेमगुप्ताच्या हातात दिलं. क्षेमगुप्त त्याच्याकडे पाहत असताना राजमातेनं दिद्दाला विचारलं, नाव काय ठेवणार आहेस बाळाचं? काही विचार केलायस? दिद्दा तशा अवस्थेतही हसली आणि म्हणाली, महाराजांनी आधीच नाव ठरवलंय बाळाचं. मी मी काय नाव ठरवलं? कधी ठरवलं? क्षेमगुप्त बावचलेला पाहून दिद्दाला हसू आवरेना. शिकारीला जाण्यापूर्वी काय म्हणाला होता? काय? तुम्ही म्हणाला होतात या अवस्थेत तू राज्यकारभार सांभाळणार म्हणजे अभिमन्यूला पोटातच राज्य चालवण्याचा अनुभव मिळेल. हा, म्हटलं होतं. मग मग आता हा अनुभव मिळवून आलाय, याचं नाव अभिमन्यूच ठेवायला हवं नाही का? सगळेच हसले. बाळाचं बारसं झालं. अभिमन्यू नाव ठेवलं. मुलाच्या नावासकट साखर घेऊन स्वार लोहारींला रवाना झाला. सर्व नगरात उत्सव मनवला गेला. 40 दिवसानंतर बाळ अभिमन्यू पहिल्यांदा राजमहालातून बाहेर पडला. क्षेमगौरीश्वराचं दर्शन घेऊन परत आला. सारं श्रीनगर उत्साहात होतं. अंधार होता तो फक्त महाराणी चित्रलेखाच्या महालात. हा भाग इथेच थांबूया. पुढच्या भागामध्ये ही गोष्ट चालू राहील. ऐकत राहा चरणहीन. धन्यवाद.